प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। स्तब्ध अयोध्येचे जन, स्तब्ध सेना सैनिक प्रधान, कोणा काही न स्मरे जान, लक्ष्मण योगास्तव। या ठिकाणी ग्रंथकर्ते एकनाथ महाराज काय सांगतायत, तत्पूर्वी या रामकथेच्या सेवेसाठी बाहेरगावून आलेले सर्व रामभक्त ज्ञानश्रेष्ठ, त्यांचं असणारं वय श्रेष्ठ आहे आणि त्यांची भगवंत वेश असणारं प्रेम, त्यांचा असणारा हा सहवास तप आणि त्यांचं आचरण या ठिकाणी भगवंत वेशे प्रेम या दृष्टीनं हा उद्देश समोर ठेवून आलेल्या सर्व राम भक्तांचं या जीवाचीवाडी नगरीमध्ये सर्वांचं प्रथम स्वागत। आणि या ठिकाणी कथेला सुरुवात नाथ महाराज ऐकणाऱ्या सज्जनांना भाविक भक्तांना सांगतायत, प्रभू रामचंद्र हे सर्व सृष्टीचं प्रतिपालन करणारे भगवंत आहेत आणि या भगवंताच्या मनामध्ये झालेला दुःख बंधूविषयी प्रकट करण्याचा त्या ठिकाणी नाथ महाराज प्रयत्न करत आहेत। आणि अशा प्रकारे आपल्या अयोध्या नगरीमध्ये सर्वांना कसली उणीव न भासू देणारे प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष या शोक सागरामध्ये बुडालेले आहेत। बंधूंचा विरह, बंधूंची ताटातूट त्यांना सहन होत नाही आणि ही स्थिती सर्व जनांनी प्रजांनी बघितलेली आहे आणि निशब्द स्तब्ध अशी अवस्था त्या जनांची झालेली आहे। आणि अशा प्रकारचा कथाभाग नाथ महाराज आपला सांगतायत। श्रीराम म्हणे गुरुसी आणि मंत्रिया समस्तासी, आजी अभिषेक भरतासी अयोध्येचा पैकी जय। त्या ठिकाणी बघा दुःखांती प्रभू रामचंद्र सांगतायत, श्री गुरु वशिष्ठ आणि अयोध्या नगरीमधील असणारे मंत्री, त्यांचं प्रधान मंडळ यांना सांगतायत, तात्काळ या ठिकाणी माझ्या बंधूला भरताला बोलवा आणि या अयोध्या नगरीच्या गादीचा स्वीकार करण्यासाठी, राज्य कारभारावर आरूढ होण्यासाठी भरताची नेमणूक करा। अशा प्रकारची बंधूबद्दलची कृतज्ञता, अहंभाव कसलाही नाही, लहान आहे परंतु त्याच्याबद्दल आदर हा भगवान प्रभू रामचंद्र ऐकणाऱ्या भक्तांना सांगतायत। भरता राजी बैसविना मी करीन येथुनी गमन, जिने मार्गे लक्ष्मण गेला असेल ते ठाई। बघा काय सांगतात नाथ महाराज, बंधू प्रेम श्रेष्ठ आहे हो। भावाविषयीचा कळवळा, भावाचा विरह सहन होत नाही, सत्याची गरज नाही आम्हाला त्या अयोध्या नगरीच्या गादीची परवा नाही। माझा बंधू ज्याचं मनावर लक्ष आहे असा तो लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या सेवेपासून तिळ मात्र दूर होत नाही, तो लक्ष्मणांतरलेला आहे। तो लक्ष्मण माझ्यापासून आता कायमचा निघून गेलेला आहे आणि माझी या ठिकाणी मनस्थिती तिला मात्र सुद्धा थांबण्याची नाही। तात्काळ मी या ठिकाणी अयोध्या नगरीचा त्याग करीना आणि ज्या मार्गाने लक्ष्मण गेलेला आहे तिथपर्यंत मी जाईल। अशा प्रकारचा कळवळा बंधूविषयी प्रेम प्रभू रामचंद्र प्रकट करताय। लक्ष्मणा वाचून माझे प्राण, सर्व ताण रात्री निश्चय जाणो, ऐसे ऐकून सभाजन भरतेशी मूर्छागत झालाय। काय त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र शोक व्यक्त करतायत, अरे लक्ष्मणा वाचून मी जिवंत राहू शकत नाही, क्षण मात्र सुद्धा नाही। मला लक्ष्मणाशिवाय या ठिकाणी कसल्याही प्रकारचं सुख लागत नाही। आणि एवढा आपल्या प्रभू रामचंद्र असणारे मोठे बंधूंचा दुःख पाहिला आणि भरताला त्या ठिकाणी प्रत्यक्ष मूर्छना आलेली आहे। भरताला प्रभू रामचंद्रांचं दुःख तिळ मात्र सहन झालेलं नाही। त्या ठिकाणी अतिशय चकित, आश्चर्यचकित अशा प्रकारची अवस्था भरताची झालेली आहे। मूर्छित झाले सभा लोका, मूर्छित भरत झाला देखो, त्या उपरी सावधान नाविक हो निठेला ते समयी। बघा त्या ठिकाणी सर्व भक्तजन श्रीराम आणि सर्वांच्या मनामध्ये आश्चर्यचकित अशा प्रकारची अवस्था झालेली आहे, शब्द झालेले आहेत। प्रभू रामचंद्र भगवान की जय।